जय श्री कृष्ण बालमित्रांनो, आजची आपली गोष्ट आहे 79. बलबल, मुक्ती आणि बलरामाचे तीर्थाटन. भगवान बलरामाने बलबलाशी युद्ध करण्यासाठी स्वतःची तयारी केली. असुराने नेहमीप्रमाणे जेव्हा पवित्र स्थळावर हल्ला केला तेव्हा तेथे मोठे शीतवादळ निर्माण झाले. संपूर्ण आकाश धुळीने भरून गेले. संपूर्ण वातावरण दुर्गंधी पसरली. त्यानंतर या उपद्रवी असुराने यज्ञस्थळावर मलमूत्र व अशुद्ध वस्तूंचा वर्षाव केला. इतके झाल्यावर तो असुर हातात एक विशाल त्रिशूळ घेऊन तेथे प्रकट झाला. त्याचे शरीर प्रचंड होते आणि वर्ण काळा असल्याने तो एकदम अ, केस, त्याची दाढी, मिशा असा भयंकर, तोंड धोकादायक आणि उग्र दिसत होते. भगवान बलरामांनी तो असुर पाहिला आणि ताबडतोब त्याच्यावर हल्ला करण्याची तयारी केली. ते प्रथम त्या असुराचे कसे तुकडे करता येतील याबद्दल विचार करू लागले. आणि मग इंद्राला जसे स्नान घालतात तशीच त्या स्नानोत्सवाची विजयमाला अर्पण करून ब्राह्मणांनी भगवान बलरामांचा सन्मान केला. बलरामांनी काय केलं, त्या असुराला ठार केलं. आणि मग गंगा स्नान आणि वैदिक कर्मे संपन्न करून भगवान बलराम पुढे महेंद्र नामक पर्वताच्या रुखाने प्रवास करू लागले. भगवान श्रीकृष्णाचे अवतार परशुराम यांना भेटले आणि मग ते गेले. शैलपूर या महाराष्ट्र प्रांताचा एक विशाल जिल्हा आहे. पुढे द्रविड देशाकडे निघाले. मग ते तीर्थयात्रा करीत 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 दक्षिण भागात गेले. आणि मग विष्णू कांचीच्या मार्गावर असताना बलराम शिवकांचीलाही गेले आणि रंगक्षेत्राचे दर्शन झाल्यावर त्यांनी मदुराईकडे प्रवास केला. हे क्षेत्र सामान्यतः दक्षिण मथुरा म्हणून प्रसिद्ध आहे. नंतर भूशिराच्या ठिकाणी दुर्गादेवीचे विशाल मंदिर असून तेथे ती कन्याकुमारी नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिराला भगवान रामचंद्रांनी देखील भेट दिली होती आणि त्यावरून हे लक्षात येते की हे मंदिर लाखो वर्षापासून अस्तित्वात आहे. भगवान बलरामाने या मंदिराला भेट दिली. तेथून ते पुढे फाल्गुन तीर्थ नावाच्या क्षेत्री गेले. हे क्षेत्र हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरच आहे. फाल्गुन तीर्थ हे अशासाठी प्रसिद्ध आहे की या ठिकाणी भगवान विष्णू आपल्या अनंत रूपाने विश्राम करीत आहेत. या तीर्थस्नानाला भेट दिल्यानंतर भगवान बलराम पंचाप्यरस्य नावाच्या तीर्थस्थळाला त्यांनी भेट दिली. कन्याकुमारीहून भगवान बलराम केरळमध्ये निघाले. म्हणजे अशी खूप त्यांनी सगळीकडे तीर्थयात्रा केली बलरामांनी. आणि बलरामांनी तीर्थयात्रा करून करून युद्धस्थळावर आले. भगवान बलराम जेव्हा युद्धस्थळावर आले तेव्हा युधिष्ठिर व त्यांचे धाकटे बंधू नकुल, सहदेव, भगवान श्रीकृष्ण, अर्जुन यांनी त्यांनी साष्टांग प्रणाम केला, परंतु ते एकही शब्द बोलले नाहीत. त्यांच्या मुक्कपणाचे कारण म्हणजे भगवान बलरामांचा दुर्योधनावर स्नेह होता आणि दुर्योधनाने गदा युद्धाचे ज्ञान बलरामापासूनच प्राप्त केले होते. युद्ध चालू होते आणि युधिष्ठिर इत्यादींना अशी आशंका वाटली होती की दुर्योधनाच्या बाजूने अनुकूल असे काही सांगण्याकरिताच बलराम तेथे आलेले आहेत. दुर्योधन आणि भीमसेन असे दोघेही गदायुद्ध चालू असताना खूपच उत्साही होते आणि मोठ्या संख्येने उपस्थित दर्शकांमध्ये प्रत्येक जण मोठ्या कौशल्याने दुसऱ्यावर प्रहार करीत होता. तर असे बलराम जेव्हा द्वारका नगरीत बलराम आणि दुर्योधन आणि भीमसेने अशा दोघांनाही जो सल्ला दिला त्यात दोघांचे समान हित होते, परंतु एकमेकांविषयीच्या क्रोधाने ते इतके संमोहित झाले होते की त्यांना केवळ आपल्या अंतरही शत्रुत्वाचे स्मरण होत होते. प्रत्येक जण दुसऱ्याला ठार मारण्याचाच विचार करीत होता. त्यामुळे त्यांनी बलरामाच्या उपदेशाला फारसे महत्वच दिले नाही. दोघेही त्यांच्या पूर्वीच्या एकमेकांबरोबर केलेल्या दुर्वर्सनाचे स्मरण करीत मनुष्याप्रमाणे लढू लागले. आणि मग महाराज बलराम जेव्हा द्वारका नगरीत परतले तेव्हा उग्रसेन महाराज आणि इतर वयस्कर मंडळी त्यांचे स्वागताला आली आणि त्यांचे स्वागत केलं ऋषींनी आणि साधू संतांनी. भगवान बलरामाने नंतर अवभृत स्नान केले. यज्ञकर्म संपन्न झाल्यावर हे स्नान होत असते. स्नानोपरांत त्यांनी आपले परिवाराचे जन व सुहृद यांच्या मध्ये नूतन रेशमी वस्त्रे परिधान केली.
आणि सुंदर अलंकार घातले. ते तारकाच्या समूहात प्रकाशणाऱ्या पूर्ण चंद्राप्रमाणे शोभत होते. श्री बलराम हे स्वतः अनंत भगवान आहेत, म्हणून ते मन व बुद्धी यांच्या जाणीवेच्या पलीकडे आहेत. ते आपल्या विशिष्ट हेतूसाठी एका मानवाप्रमाणे अवतीर्ण झाले आणि मानवाप्रमाणे व्यवहार केला. आपण त्यांच्या कार्याचे वर्णन केवळ त्यांच्या लीला म्हणूनच करू शकतो. इतकेच काय, पण त्यांच्या अनंत लीलांच्या प्रदर्शनाच्या विस्ताराचा अंदाजही कोणी लावू शकत नाही, कारण ते सर्व शक्तिमान आहेत. ते आधी विष्णू आहेत. म्हणून जो कोणी प्रभात समयी व संध्या समयी भगवान बलरामाच्या या लीलांचे स्मरण करतो, तो निश्चितच भगवंताचा श्रेष्ठ भक्त होतो आणि त्याचे जीवन पूर्ण यशस्वी होते. आता आपण पुढच्या गोष्टीत भेटूया. जय श्री कृष्णा.